गुड इव्हिनिंग. आपला टॉपिक चालू आहे इंडिफिनाइट इंटिग्रेशन. एकदा सगळेचे सगळे फॉर्म्युले रिकॉल करून घेऊ आणि मग आपला जो काल एक्सरसाइज पहिला आपण चालू केला होता त्याला पुढे सरकूयात. पहिला फॉर्म्युला होता इंटिग्रेशन एक्स रेस टू एन dx इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आणि याच्यासाठी कंडिशन होती का एन इज नॉट इक्वल टू -1. तुम्ही सुद्धा लिहित चला माझ्यासोबत, एकदा परत खाता खालून जातील सगळे. इंटिग्रेशन एन रेस टू एक्स dx इज इक्वल टू एन रेस टू एक्स अपॉन लॉग एन प्लस सी. थर्ड नंबर इंटिग्रेशन ई रेस टू एक्स dx इज इक्वल टू e रेस टू एक्स प्लस सी. फोर्थ नंबर इंटिग्रेशन 1 upon x dx is equal to log x plus c. Fifth number integration of dx is equal to x plus c किंवा integration of 1 dx तो सुद्धा x plus c. ओके, 5 झाले. नंतर 6 इंटिग्रेशन sin x dx is equal to minus cos x plus c. Integration cos x dx is equal to sin x plus c. Integration sec square x dx is equal to tan x plus c. Integration cosec square x dx is equal to minus cot x plus c. Integration sec x tan x dx is equal to sec x plus c. 11th number integration cosec x cot x dx is equal to एक सेकंड थोड़ी जागा संपली है. is equal to minus cosec x plus c. आले का इथपर्यंत सगळे? परत एकदा लिहायचे ना तुम्हाला सुद्धा. 12 number integration tan x dx is equal to log sec x plus c. 13 integration cot x dx is equal to log sin x plus c. Integration sec x dx is equal to log sec x plus tan x plus c. Integration cosec x dx is equal to log cosec x
minus cot x plus c 16 इंटिग्रेशन 1 square root मध्ये 1 minus x square dx is equal to sin inverse x plus c 17 इंटिग्रेशन 1 square root मध्ये x square minus x square plus 1 dx is equal to log x plus square root मध्ये x square plus 1 plus c 18 इंटिग्रेशन 1 square root मध्ये x square minus 1 dx is equal to log x plus square root मध्ये x square minus 1 plus c 19 इंटिग्रेशन 1 plus x square dx is equal to tan inverse x plus c integration 1 minus x square dx is equal to 1/2 log 1 plus x upon 1 minus x plus c 21 1 upon x square minus 1 dx is equal to 1/2 log x minus 1 upon x plus 1 plus c and last 22 integration 1 upon x square root मध्ये x square minus 1 dx is equal to sec inverse x plus c. असे एवढे 22 फॉर्म्युल्याचा हा आपला इंटिग्रेशनचा पहिला एक्सरसाइज बनलेला आहे. ओके, तुम्ही एकदा रिपीट केले सगळ्यांनी. आता मला काल सांगा कितव्या प्रॉब्लेम पर्यंत आपण पोहोचलो होतो. 5व्या. 5 झालते का? हो. बरं, एक मिनिट फक्त मला बुक ओपन करू द्या, म्हणजे मला तिथपर्यंत तिथून पुढे घेता येईल. एक सेकंड फक्त. फॉर्म्युला केली ना आता रिपीट सगळ्यांनी? म्हणजे तो इव्हॅल्युएट x रेस टू 8 प्लस कॉस एक्स वाला झालता का? हो. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे, चालतंय. चला घ्या 6 नंबरचा क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/1 plus x square minus x square x dx. करा सोडवायला चालू. चला, क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? फक्त तोपर्यंत मी ते क्वेश्चनचं हेच घेतो पुढे पेज. क्वेश्चन सोडत राहा तुम्ही.
फॉर्म्युले पाहू शकता तुम्ही, दोन फंक्शन दिले, दोन इंटिग्रेशन घ्यावं लागतील. ओके, यातला आता आपला ना 6वा क्वेश्चन चाललाय. काय दिलंय? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/1 plus x square minus sec square x dx. ओके, लक्ष द्या इकडे. आता मला वाटतं तुमचं सोडूनही झालं असेल, पण तरी मी दाखवतो सोडून. ठीक आहे, काय केलं? सोल्युशन लेट I is equal to integration 1/1 plus x square minus sec square x dx. किती फंक्शन दिसतात फॉर्म्युल्याच्यात तुम्हाला? उत्तर द्या. किती टर्म्स दिसत आहेत? दोन टर्म दिसत आहेत. दोन टर्म दिसत आहेत. हे बघा, ही 1/1 प्लस एक्स स्क्वेअर वाली ही एक टर्म आहे, आणि सेक स्क्वेअर एक्स ही एक टर्म आहे, आणि दोन्ही टर्म एकमेकांना कोणत्या साईनने जोडलेल्या आहेत? मायनस साईनने जोडलेल्या आहेत. ओके, मग काय करतो? इज इक्वल टू, अरे पेन, इज इक्वल टू पहिला असणारे इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस दुसरा असणारे सेक स्क्वेअर एक्स dx. ओके, सांगा आता 1/1 प्लस एक्स स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय आहे? चला याच्यातच पाहूयात. एवढं इथं 18 नंबरला फॉर्म्युला दिसतोय बघा, आहे का? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर काय होतं त्याचा? टॅन इनवर्स एक्स होतो. ठीक आहे, इथं आलं टॅन इनवर्स एक्स मायनस सेक्स स्क्वेअर एक्स. बघा पुढे, ठीक आहे, इथं 8 नंबरला दिसतंय का? सांगा, सेक्स स्क्वेअर एक्सचं काय होतं? tan x. टॅन एक्स प्लस सी. कोणाकोणाचं आलतंय आन्सर? थंब टाका. शाबास शाबास, म्हणजे जमतंय तर एकंदरीत. ओके ओके ओके, घ्या पुढचा क्वेश्चन. चला मग 7 नंबरचा क्वेश्चन घ्या. दिसतंय 7 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांना? Sin inverse minus e raised to x plus c. परफेक्ट परफेक्ट. ओके, बाकीच्यांनी सोडवायला घ्या. काय आहे 7 नंबरचा क्वेश्चन? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/square root of 1 minus x square
मायनस ई रेस टू एक्स डीएक्स. झालं की सांगा. तर फर्स्ट चा आन्सर काय आलं कशाचं? क्वेश्चन 6चा? tan इनवर्स एक्स मायनस tan एक्स प्लस सी. ओके. हा. ओके. घ्या पुढचं. झालं आठवा. याचा आन्सर असा आलं का बघा एकदा सगळ्यांनी. आणि कोणाचं असेल इच्छा सोडून दाखवायची सोडून दाखवतो. मला वाटतं याचा आन्सर असा आला असणार आहे. साइन इनवर्स एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस सी. आलं का सगळ्यांचं असं? हॅलो, दोघांचं आलंय. बाकीच्यांचं काय? ओके ठीक आहे. चला आठवा क्वेश्चन. आठवा क्वेश्चन काय आहे? आठव्याचं काय आहे? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/x dx. आपण सोल्युशन काय केलं? लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/x dx. ओके. मग पुढं किती इंटिग्रेशन करावं लागते फॉर्म्युल्याचे? दोन टर्म्स आहेत म्हणजे दोन इंटिग्रेशन करावं लागतील, बरोबर. मग काय होईल? पहिलं इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. मायनस मध्ये मायनस आहे ना, त्यामुळे इथं पण मायनस आलं. इंटिग्रेशन 1/x dx. सांगा आता 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं? tan इनवर्स एक्स. परफेक्ट. tan इनवर्स एक्स मायनस 1/x इंटिग्रेशन काय असतं? लॉग एक्स. लॉग एक्स प्लस सी. हे आलं आपल्या 8 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर. ओके. येतंय तुमचं पण आन्सर असे येत आहेत का? ओके. येत आहे. छान छान छान. ठीक ठीक. आता 8 झालं ना. 9 नंबरचा क्वेश्चन. लिहायचंय कोणाला? काय लिहायचं असं तर लिहा. ओके ठीक आहे. परत सांगायचंय. हे बघ, वसुंधरा वसुंधरा हे बघ, इंटिग्रेशन आहे. आपण त्याला सोडवताना ह्या स्टेपला
ह्या स्टेपला आलो आपण. या स्टेपला आपण काय म्हटलं, आय इज इक्वल टू जो क्वेश्चन दिलाय तो लिहिला इथं आपण. क्वेश्चन मध्ये पाहिलं की आपल्याला याच्यात किती टर्म्स दिसत आहे, तर 2 टर्म दिसत आहे. ही आहे पहिली टर्म आणि ही आहे दुसरी टर्म, आणि दोन्ही टर्म कोणत्या साईनने जोडल्यात, मायनस साईनने. ह्या 2 टर्म आहेत, पण इंटिग्रेशन पण किती बनावं लागणार आहेत आपल्याला याच्यासाठी, 2 इंटिग्रेशन बनावं लागणार आहे. पहिल्या टर्म साठीच एक इंटिग्रेशन, दुसऱ्या टर्म साठीच एक इंटिग्रेशन. ओके, म्हणजे जेव्हा 2 इंटिग्रेशन बनवतोय तेव्हा बघ ह्या बनला पहिलं इंटिग्रेशन. ओके, नंतर हे बनलं दुसरं इंटिग्रेशन, आणि आता ह्या 2 फंक्शनच्या मध्ये इथं मायनस साईन होत, त्यामुळे ह्या 2 इंटिग्रेशन मध्ये पण कोणतं साईन घेतलं आपण, मायनस साईन घेतलं इथपर्यंत. मग आता हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडं. तो लिहिलेत मागाशी फॉर्म्युले सगळे, इव्हन कालही लिहिलेत आपण. तर काय फॉर्म्युला आहे त्याचा, टॅन इनव्हर्स एक्स. आणि इंटिग्रेशन 1/x साठीचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, लॉग एक्स. आणि आपण इंटिग्रेशन मध्ये शेवट एक देत असतो, तो काय असतो, हा प्लस सी. का देत असतो, मी तुम्हाला ते पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला इनडिफिनाइट इंटिग्रेशन मध्ये हा प्लस सी देणंच देणं आहे. समजलंय का वसुंधरा? ओके, समजलंय. ठीक आहे, 9 नंबरचा क्वेश्चन. मी काय करतो, दार्शी स्लाइड सरकवतो, म्हणजे चल व्यवस्थित. इकडं जा, अजून इकडं जा. 9 नंबरचा क्वेश्चन चाललाय. काय क्वेश्चन आहे, 9 नंबर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/√मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x dx. ओके, नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे एक गोष्ट तर करून घेऊ, काय का सोल्युशन, आणि पुढं लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/√मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x dx. परत एकदा किती टर्म्स दिसत आहे इंटिग्रेशन मध्ये, 2 टर्म्स दिसत आहे, म्हणजे इंटिग्रेशन पण किती घ्यावं लागणार आहेत, 2. हे पहिलं इंटिग्रेशन 1/√मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स मायनस हे दुसरं इंटिग्रेशन 2x dx. तुम्ही म्हणता सर 1/√मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर साठी काहीच फॉर्म्युला नाहीये. ठीक आहे, फॉर्म्युल्याची लिस्ट कडे जाऊयात आपण, एक सेकंड. जर का फॉर्म्युले पाहिले तर हे स्क्वेअर रूट मध्ये आहेत ना, हे एवढे 3 फॉर्म्युले आहेत, 1 2 2च, आणि त्याच्यातच डबल आहे. पण 1 प्लस एक्स स्क्वेअर कुठंच नाहीये. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती का, 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हटलं काय आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हटलं काय, दोन्ही काही फरक नसणार आहे. म्हणजेच मला म्हणायचंय काय, का आपण इथं असंही लिहू शकतो, इंटिग्रेशन 1/√मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 dx मायनस इंटिग्रेशन 2x dx. का बरं, कारण जर का एक एक्झाम्पल घेऊन सांगतो, 2 प्लस 3 किती होतो, 5, आणि 3 प्लस 2 पण किती होतो, 5. म्हणजे जर का ऍडिशन करायची आहे आणि दोन्ही नंबरचं चिन्ह जर का सारखं आहे, तर आपण त्यांचा क्रम पुढं मागं केला तरी आन्सर मध्ये फरक पडत नाही. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहिलं काय, जे की इथं लिहिलंय, आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 लिहिलं काय, दोन्ही काय असणार आहेत, सेम. ओके, आता एक्स स्क्वेअर प्लस 1 साठी तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, मग काय होईल, इज इक्वल टू लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1
मायनस 2 raised to x. सेकंड फॉर्म्युला एक्सची पोझिशन बघा, पॉवर मध्ये काय होईल, 2 raised to x अपॉन log 2 प्लस सी. कसं वाटतंय? हॅलो, समजलंय का? परत सांगायचंय कोणाला? ओके, समजलंय म्हणताय सगळे. छान छान छान. लिहून घ्या, चला, जे लिहायचं ते लिहून घ्या पटकन. आपल्याला अजून भरपूर क्वेश्चन आहेत आज. तर तुमच्यासाठी मी 2 सरप्राईज क्वेश्चन शोधून ठेवलेत. सरप्राईज क्वेश्चन तो सोडवायचा आहे तुम्हाला. क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन आहे. हे बघा, मी तो क्वेश्चन ओपन करतोय इथं. हे बघा, कधीचा क्वेश्चन पेपर आहे हा? 2024-25 चा क्वेश्चन पेपर आहे. त्यातला क्वेश्चन नंबर पहिलाच बघा, 1 मधला ए. दिसतोय का 1 मधला ए? हे बघा इथं, जिथं माऊस पॉइंटर फिरतोय बघा माझा. क्वेश्चन लिहून घ्या चला पटकन आणि सोडवून आन्सर सांगा. 2 मार्क आलेला क्वेश्चन आहे हा. हे बघा, तुमचाच क्वेश्चन पेपर आहे. पेपर कोड बघा, 312301, 312301. तुमचाच क्वेश्चन पेपर आणि हा तुमच्याच क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन. सोडून घ्या पटपट. चला सांगा काय आन्सर आलंय. काय क्वेश्चन होता? tan inverse plus sin x plus c. पाहतो थांब 1 सेकंड, मी पण tan काढतो, तुम्हालाही inverse नाही माहिती. plus sin x plus c. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स डीएक्स. काय केलं ह्याला? लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्स डीएक्स. 2 टर्म आहेत, 2 इंटिग्रेशन. पहिलं इंटिग्रेशन असणार आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस दुसरं इंटिग्रेशन असणार आहे कॉस एक्स डीएक्स. सांगा आता, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स काय होणार आहे? Tan टॅन इनवर्स. inverse tan आणि inverse कॉस एक्स काय होणार आहे? Sin x. sin x आणि पुढे एक गोष्ट असते ती म्हणजे काय? प्लस c. सी. plus c. पडले का 2 मार्क? 2 मार्क पडले का सगळ्यांना? पडले. पडले. शाबास शाबास. अजून एक क्वेश्चन. हा, अजून एक क्वेश्चन. दरवर्षी ह्या टाईपचा एक क्वेश्चन येतो 2 मार्काला. दुसरा क्वेश्चन पेपर इथंच दिसतोय बरं का. हा समोर 24चा. हा, हो, परत कोणता कोड दिसतोय? 312301 दिसतोय का? समोर 24चा क्वेश्चन पेपर घ्या. पहिला क्वेश्चन, पहिल्यातला ए बघा, परत 2 मार्काला. Tan inverse plus 5 raised to x upon log 5 plus c. परफेक्ट. भारी भारी, एकदम भारी.
काय क्वेश्चन असा आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 5 to 1/1 plus x square plus 5 dx. ओके, इज इक्वल टू, आता दोन इंटिग्रेशन येतील. पहिलं असणार इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx प्लस दुसरा असणार आहे इंटिग्रेशन 5 dx इज इक्वल टू, याचं होऊन जाईल tan इनवर्स x प्लस ह्याचं होऊन जाईल 5 अपॉन log 5 प्लस c. हा आला आहे. कसं वाटतंय? कोणाकोणाला 2 मार्क पडले भाऊ? पक्के? असं असं, छान छान छान. अजून ओके, सगळ्यांनाच पडलेत म्हणताय 2 मार्क, म्हणजे हे ठीक आहे ठीक आहे. आता आपण एक्सरसाइज कडे जाऊयात परत. 10 नंबरचा क्वेश्चन घ्या चला. 10 नंबरचा क्वेश्चन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस सेक एक्स टॅन एक्स dx. आता याच्यात 2 टर्म आहेत का 3 टर्म आहे? इथंच कन्फ्युजन आहे तुमचं, आहे बरं का. तर दोन. आधी मी हे करतो दोन. सोल्युशन. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूट मध्ये, अरे अथर्व कर वरती रफ, थँक्यू, -1 मायनस सेक एक्स टॅन एक्स dx. 1 आणि 2. काय कायला वाटेल 3 आहेत, कारण हे एक टर्म आहे, ते म्हणतात सेक एक्स ही दुसरी टर्म आहे आणि टॅन एक्स ही तिसरी टर्म आहे. नाही नाही नाही, आपण टर्म कधी म्हणतो एखाद्या गोष्टीला, की जेव्हा ते एकमेकांना ह्या साईडने जोडलेले आहेत, मायनस किंवा प्लस. आता सेक एक्स आणि टॅन एक्स एकमेकांना कोणत्या साईडने जोडलेले आहेत? मल्टिप्लिकेशनच्या साईडने जोडलेले आहेत. त्यामुळे ती एक टर्म झाली अख्खी. मल्टिप्लिकेशनने जोडलेत म्हणजे अख्खी एक टर्म. प्लस मायनस जोडले असते तर 2 सेपरेट टर्म. त्यामुळे इथे किती टर्म आहे टोटल? 2च टर्म आहे. त्यामुळे इंटिग्रेशन पण किती असणार आहेत? 2. पहिला असणार आहे इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 dx मायनस इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स dx इज इक्वल टू, सांगा आता ह्याचं लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर मायनस सेक एक्स टॅन एक्सचं काय होतं? सेक sec एक्स. x प्लस सी. हा आला आहे, आला होता असा.
म्हणजे आता तुम्हाला यायला लागलंय, मला थोडासा अवघड क्वेश्चन तर द्यावा लागेल. त्यामुळे लगेच जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला लई काही येतंय, तेव्हा मॅथ्स मध्ये लगेच त्याच्या पुढच्या लेवलचा क्वेश्चन तयार असतो. तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 11. ज्याला ज्याला वाटतं की आता मला जमलं इंटिग्रेशन, तिने 11वा क्वेश्चन घ्या. बाकीच्याने हे लिहून घ्या, ज्याचं नाही जमत तर ज्याचा राहिला अजून त्यांनी हे लिहून घ्या. हा क्वेश्चन रिपीट करू का प्रणव? 11वा सोडवायचा आहे. ओके बघ, हे बघ ही 11 नंबर ना, ठीक आहे ना, मग 10वा तर होऊ द्यायचा तुमचा. मला वाटलं 10वा सोडवायचा आहे काय परत. 11 तर मी सांगणार आहे समजून ना, 11 म्हणून तर तुम्हाला दिलाय सोडवायला. बघू तर काय करताय. बघा लक्ष द्या, चला सगळ्यांनी सगळ्यांनी इकडे बघा. लिव्ह सोडू नका, नाही जमत आहे थांबून घ्या. कोणी लिहिणार नाही, लिहायला वेळ देतो मी. 11 नंबरचा क्वेश्चन असा आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 अपॉन x dx. एकदम काळजीपूर्वक लक्ष देऊ नये का, ट्विस्टेड क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन अजून तर आलेला नाहीये. जसा जे आले तुम्हाला मी दाखवले ते क्वेश्चन नाही का, त्या टाईपचाच क्वेश्चन आहे एकदम सिम्पल. पण आपण तयारी ठेवूयात ना. मग आता काय केलं का, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन x स्क्वेअर मायनस 4x प्लस 5 अपॉन x dx. आता माझ्याकडून तुम्हाला एक क्वेश्चन आहे की हा जो x आहे, हा जो डिवाइड मधला x आहे, हा डिवाइड मधला जो x आहे, तो वर डिवाइड करतोय, तर तो एक्स स्क्वेअर ला डिवाइड करतो का 4x ला डिवाइड करतो का 5 ला डिवाइड करतो? सगळ्यांना. सगळ्यांना. तिघांनाही डिवाइड करतो. एक्स हो. जो आहे तो एक्स स्क्वेअर ला पण डिवाइड करणार, तो 4x ला पण डिवाइड करणार आणि तो 5 ला पण डिवाइड करणार. ठीक आहे, ओके. मग मी काय केलं, त्यांचं डिव्हिजन आहे ना ते सेपरेट सेपरेट करून घेतलं. म्हणजे काय केलं, एक ब्रॅकेट घेतला, त्यात काय केलं, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 4x अपॉन एक्स प्लस 5 अपॉन एक्स ब्रॅकेट क्लोज dx केलं. बरोबर केलं ना जे केलं ते, कारण तुम्ही सांगितलं की एक्स जो आहे तो तिघांना पण डिवाइड करतोय. ओके. आता इथं एक्स स्क्वेअर आलाय, खाली एक्स आलाय, तर हा एक्स आणि ह्यातला एक एक्स काय झाले एकमेकांना कॅन्सल. हा एक्स आणि हा एक्स काय झाले एकमेकांना कॅन्सल. म्हणजे काय भेटलं आपल्याला का, इंटिग्रेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस 4 प्लस 5 अपॉन एक्स dx. बरोबर आहे का, समजलंय का, ही स्टेप कशी आली का परत सांगू? थंब टाका फक्त, ज्यांचं म्हणणं आहे परत सांगा त्यांनी थंब टाका. ओके, सांगतो परत. ओके, इथपर्यंत ठीक होतं की एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स. एक्स स्क्वेअर म्हणजे किती एक्स असते त्याच्यात, 2 एक्स इंटू एक्स. तर खालचा एक एक्स आणि वरचा एक एक्स कॅन्सल झाले. हा एक्स पण काय झाले कॅन्सल झाले. आणि आता शिल्लक राहिले इंटिग्रेशन मध्ये एक्स मायनस 4
प्लस 5/x dx. किती टर्म दिसत आहेत पोरांनो तुम्हाला आता? 3. 3 टर्म. तीन. इंटिग्रेशन किती घ्यावं लागणार आहेत? 3 इंटिग्रेशन घ्यावं लागणार. पहिलं घेतलं इंटिग्रेशन x dx मायनस 4a. इंटिग्रेशन घ्यावं लागेल ना. मायनस इंटिग्रेशन 4dx प्लस इंटिग्रेशन 5/x dx. ओके, बघा आता इंटिग्रेशन x dx. x ला पॉवर काहीच नाहीये, म्हणजे काय पॉवर असणार आहे? 1. मग पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल तिथं? x रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 मायनस त्यातला 4 आला बाहेर, शिल्लक राहिला इंटिग्रेशन ऑफ dx प्लस त्यातला 5 आला बाहेर, शिल्लक राहिला इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. ही स्टेप समजली का सगळ्यांना? परत एकदा सांगतो, काही नाही आपल्याकडं, टाइम भरपूर आहे, सगळं भरपूर आहे. समजलंय सर. अरे हा परत एकदा एक, काय फरक पडतो बरं? काय होईल? एक्स रेस टू एक्स पॉवर 1 आहे, म्हणजे इथं पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल? 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 मायनस हा 4 निघाला इंटिग्रेशनच्या बाहेर, काय राहिलं? 4 इंटिग्रेशन dx प्लस आता 5 कॉन्स्टंट आहे, काल शिकलो ना आपण, जर काय एखादी कॉन्स्टंट टर्म असेल त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर फेकतो. मग हा 5 ला फेकलं बाहेर, शिल्लक राहिलं इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. ओके, फायनल आन्सर कडे चाललोय आता आपण. इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 2 मायनस 4x प्लस 4x कसं आलं? 4 इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो? x प्लस 5 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x काय असतो? लॉग x. आणि पुढे काय आला? प्लस c. हे भेटलं आपल्याला आयचा आन्सर. समजलंय? हो. घ्या मग सोडवायला, चला पटकन हा क्वेश्चन व्यवस्थित सोडवा. झालंय. ओके, चला क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 कडे जाऊयात. तो पण तुम्ही ट्राय करावं नका, मी सांगतो. 12 नंबरचा क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x मायनस 1 स्क्वेअर dx. लक्ष द्या, सांगतो मी, समजून सांगतो, ठीक आहे.
आता थोडीशी व्हेरिएशन वगैरे येणार, थोडस त्याच्यात आपलं जुनं शिकलेलं नॉलेज वापरावं लागणार, हे करावंच लागणार आहे. त्याच्या आधी लेट, हे तर नवीन शिकलेलं आपल्याला माहिती आहे ना, इंटिग्रेशन एक्स मायनस 1 स्क्वेअर डीएक्स. आता इथे एक गोष्ट आहे की जी आपल्याला कधी ना कधी पाहण्यात आल्यासारखं वाटतंय. एक्स मायनस 1 चा स्क्वेअर, एक फॉर्म्युला पाहिला असेल बघा तुम्ही, की ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला कधीतरी पाहण्यात आला असेल तुमच्या. हॅलो, कोणी कोणी पाहिलाय? थंब टाका बरं, की असं माहिती आहे आम्हाला फॉर्म्युला. दोघांनाच माहिती आहे का? ओके ओके, हा माहिती माहिती, ओंकारला पण माहिती आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग त्याच फॉर्म्युल्यानी जर का मी इथं एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायला गेलो तर काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1 प्लस 1 चा स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 2 आणि 2 इंटू एक्स किती आला? 2x प्लस 1 येऊन जाईल, आहे का नाही? मग आता ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे. मग आता हे मी जे आता लिहिलंय ते खोडतो आणि आपण डायरेक्ट आता क्वेश्चन कडे जाऊयात. की थोडीशी जागा लागते मला. इज इक्वल टू, हे पिवळ्यातलं बी पडायला पाहिजे ना राव. तर इंटिग्रेशन एक्स, आणि इथं काय होऊन जाईल? एक्स मायनस 1 चा स्क्वेअर, ओंकार लिहू नको भाऊ काय त्याच्यावर, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 डीएक्स. आता तुम्ही जेव्हा अभ्यास करताल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे नेमकं इथं केलंय काय, म्हणून इथं तो फॉर्म्युला लिहून टाका. का ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू असतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. कारण तुम्ही अभ्यास करताल तर तुम्हाला समजलं तर पाहिजे का हे एक्स मायनस 1 स्क्वेअर हे कसं आलं, तर ह्या फॉर्म्युल्याने आलं. ओके, आता मला सांगा अजून एक क्वेश्चन माझ्याकडून. हा जो एक्स आहे, आणि हा जो ब्रॅकेट आहे, या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह असतं? मल्टिप्लिकेशनचं, हे तुम्हाला माहिती आहे. पण हा एक्स या ब्रॅकेट मधल्याला कशाला मल्टिप्लाय करतो? एक्स स्क्वेअर ला करतो, 2x ला करतो, का 1 ला करतो? सगळ्यांना. सगळ्यांना. सगळ्यांना करतो. मग आता एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय झाला? एक्स क्यूब. एक्स क्यूब. एक्स क्यूब झाला, एक्स क्यूब. एक्स इंटू 2x काय झाला? 2x स्क्वेअर. एक्स इंटू 1 काय झाला? एक्स डीएक्स. ओके, आता इथून पुढचं काय आपल्याला साठी डाव्या हाताचा खेळ. किती इंटिग्रेशन करावं लागतील? 3. 3 इंटिग्रेशन. पहिलं इंटिग्रेशन एक्स क्यूब डीएक्स मायनस दुसरं इंटिग्रेशन 2x स्क्वेअर डीएक्स प्लस तिसरं इंटिग्रेशन एक्स डीएक्स. ओके, कोणता फॉर्म्युला? पहिला फॉर्म्युला पहिला. एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 मायनस, आता हा 2 आहे, कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला बाहेर फेकावं लागलं, शिल्लक राहिलं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स म्हणजेच एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 आणि प्लस सी.
सांगा काय आलं पुढं. इज इक्वल टू एक्स रेस टू 4/4 -2. आता एक्स स्क्वेअर परत पहिला फॉर्म्युला 2 + 1/2 + 1 प्लस एक्स रेस टू 2/2 प्लस सी आणि मग त्याच्यावरून फायनल आन्सर भेटला आपल्याला एक्स रेस टू 4/4 -2 एक्स रेस टू 3 आता म्हणजे थोडस वरच सरकवतो जेणेकरून व्यवस्थित लिहिता येईल. इज इक्वल टू एक्स रेस टू 4/4 -2 x³ प्लस x² प्लस सी हा भेटला आपल्याला आय. समजले पूर्ण क्वेश्चन हा. हो. हॅलो सगळ्यांना समजलं सगळ्यांना. ठीक आहे चला घ्या पटपट लिहून घ्या. आत्ताशी 12 क्वेश्चन झालेत. पहिल्या एक्सरसाइज मध्ये टोटल 34 क्वेश्चन आहेत. आज आपण इथंच थांबूयात. तुम्हाला आजचं काम काय की जे 12 क्वेश्चन आपले झालेत आतापर्यंत 12 क्वेश्चन ते एकदा रफ बुकवर रिपीट सोडवायचे परत सगळे तुम्हाला. ओके न पाहता कारण आता तुम्हाला यायला लागलेत ना ते. हे जे 12 क्वेश्चन पर्यंत आपण आलोय ते रफ बुकवर न पाहता तुम्हाला आज ते सोडवायचेत. ठीक आहे लिहून झालं की सांगा मग आपण थांबूयात. तर फॉर्म्युले बघून सोडवलं तर चालेल का? हो नक्की चालेल. आज उद्या 2 दिवस तुम्ही फॉर्म्युले पाहू शकता. मात्र शुक्रवार पासून फॉर्म्युले पाहिजे कमी कमी करायचे आपल्याला. नक्कीच पहा फॉर्म्युले आता सध्या जोपर्यंत पूर्णपणे आपण प्रिपेअर होत नाही तोपर्यंत पाहिलाच पाहिजे. चालतंय भेटू आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.